तुम्ही प्रयोग करता वेगवेगळ्या शेतीमध्ये. होय, होय. तर मग तुम्ही आता म्युझिक थेरपी पण एक केलेली. त्याबद्दल सांगा ना मला थोडंसं? शेतकरी हा शास्त्रज्ञ आहे आणि त्याची जी शेती आहे ना, ही त्याची प्रयोगशाळा आहे. मग आम्ही काय केलं, एका विशिष्ट अँगलमध्ये ते भोंगे आणले. जांभळा. भोंगे आणि ते ना त्या बाजूला जांभळाची झाडं आहेत आणि त्या जांभळाच्या प्लॉटवरती तो भोंगा तिथे आहे ना, तो बरोबर जाईल याची व्यवस्था आम्ही पाहिली. पहाटे आमच्याकडे आज पण परिस्थिती अशी होती, की 4:30 पावणे 5ला आम्ही काय करतो, काकड आरती लावतो, काकडा. तर काकडा सुरू झाल्यानंतर एक वातावरण प्रसन्न असताना आमच्याकडे काही कुठं मोठ्या वाहनांचा ट्रॉफिकचा हा हो नाहीये. त्यामुळं तो इतका सुंदर आवाज हा खूप लांबपर्यंत जातो आणि आम्ही ते घराच्या वरती ते भोंगे लावून ठेवलेले आहेत आणि संध्याकाळच्या वेळेला हरिपाठ असतो. हा काकड आरतीचा जो प्रयोग आहे, तर काकड आरतीचा प्रयोग आम्ही विशेषत्वाने काय केलं, त्या जांभळाच्या प्लॉटवरती लावू. साधारणतः 2 महिन्यामध्ये माझ्या निदर्शनास असं आलं, मी काय करतो पहाटे 5-5:30 वाजता ज्या ठिकाणी मी राहतो ना, तिथं माझी 20 एकर जमीन आहे. तर त्या 20 एकर जमिनीला माझं 5-5:30 वाजता पहिला फेरफटका असतो सकाळचा. तर ना माझ्या असं लक्षात आलं, की ती झाडं प्रफुल्लित होत आहेत. त्या टायमाला काकडा चाललाय ना ओरडा, तर त्या टायमाला ती झाडं प्रफुल्लित होतात आणि ते झाडं ते साथ देत आहेत. म्हणजे जसं काही नाही, जय जय रामकृष्ण हरी, मग ते झाडं हलतायत. असं मला बऱ्याच वेळेला जाणवलं, की झाडं हलतायत. मग मी ना घरी जाऊन प्रयोग करून परत पाहायचो, की बंद करा बरं. मग ते बंद करा. बंद केल्यानंतर मग ती स्थिर उभी राहायची झाडं आणि हा कदाचित माझा भ्रम असेल, परंतु मला जे अनुभवलं ते मी सांगितले. त्याचा परिणाम असा झाला, की त्या झाडांच्यामध्ये ती सात्विकता तर आलीच, पण इतर झाडांच्या पेक्षा त्याची वाढही खूप चांगली झाली. आणि त्याची जी फळं येतं, ही फळं एवढी अप्रतिम अमृतापेक्षा जास्त गोड. ते दुसऱ्याची तिथं लावलेली ती झाडं आणि माझ्या त्या जमिनीमध्ये लावलेली झाडं. बरं, आम्ही जमिनीचा सामू चेक केलाय. तुमचाही सामू तोच आहे, माझाही सामू तोच आहे. मग माझ्या याच्यामध्ये आलेल्या झाडांच्यामध्ये एवढा मोठा परिणाम का होतोय? जर चुकून आमच्याकडे काही तांत्रिक बिघाडामुळे ते चालू झालं नाही. त्या दिवशी मात्र ती झाडं आहे ना, अशी स्थिर उभा राहिलेली तुम्हाला दिसतील. असं ते काही फारसा रिस्पॉन्स करत नाही. पण एक नक्की, की त्या झाडांच्या मध्ये पण आम्ही फिरत-फिरत गेलो ना, तर ते नक्कीच सहज असं डोक्यावरून फांदी एखादी फिरत जाणार. म्हणजे एक वेगळ्या प्रकारचं नातं निसर्गाबरोबर आपलं जोडता येऊ शकतं.